विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यातील विविध मतदारसंघात दौऱ्याचा धडाका लावला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. यातच गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलेला आहे. यानंतर आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षाला 2024ला सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप तो असणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी माझ्यापाशी येतात आणि सांगतात की आमची फसगत झाली आहे. आम्ही समाजाचेही राहिलो नाही आणि पक्षाचेही राहिलो नाही. हे तुमच्याबरोबर नाईलाजाने राहिले आहेत. तुम्ही जे गणित मांडलं आहे ना, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा फटका तुम्हाला 2024च्या निवडणुकीत बसणार आहे. हा माझा शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप तो असणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिला. राज्यातील शेतकरी आणि मराठा समाजाला शेवटी सहन होईल तोपर्यंत होईल. शेवटी लोक विचार करणार आहे की सरकारला काय करायचं ते करू द्या, काय गुन्हे दाखल करायचे ते करू द्या, देवेंद्र फडणवीस यांना काय दादागिरी करायची ते करू द्या, मराठा समाजाचे काही आमदार आमच्या अंगावर घालायचे ते घालू द्या, पण निवडणुकीत त्यांना पाडायचं. या हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी भाजपावर केला. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भाषा आतापर्यंत 2दा केली. त्यामुळे याचा अर्थ असा वाटतो की यामध्ये त्यांचाच दोष आहे, कारण या राज्याचे राज्यकर्ते ते आहेत. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण रोखलं हे सत्य आहे. तुम्ही ते आरक्षण द्या, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे तुम्ही आणखीनही मराठ्यांना द्वेष सोडून द्या. तुम्ही छगन भुजबळ यांचं ऐकू नका. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या विरोधात आंदोलन करायला लावली. एवढंच नाही तर ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना एकत्र राहायलाही लावली, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसवरती केली.